ताई बरं आहे ना तुम्ही? अहो ताई जास्त लोड नका घेऊ, गजानन महाराज आहे ना समजा बरोबर करतील. नुसतं कामाचा ताण, घरातली कटकट, वेळ तर मिळाला पाहिजे ना शेगावला जायला. आजी तर एवढं काय टेन्शन, शेगावला जाणं नाही होऊन राहिलं ना. राटगावात मस्त मोठं मंदिर बनवून राहिलं महाराजाचं. आता 8 एप्रिलले मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आहे आणि आणल्या दिवशी म्हणजे 7 एप्रिलले पालखी आहे, पारायण आहे आणि 10 तारखेला आहे महाप्रसाद. 3-4 दिवस पारायण, कीर्तन महोत्सव, नामजप, दिंड्या, पालख्या, मजाच मजा आहे. असं समजा जसं शेगावच अवतरलं. मी तो म्हणतो ताई 2-4 दिवस वेळ काढा आणि या महाराजाच्या सानिध्यात. मन शांत होऊन जाईल. महाराजांच्या सानिध्यात यायला कुणाला नको वाटतं ग. कसा बसा टाइम काढते पण येते. असं जर असेल ना मग ताई तर मी तर म्हणतो त्यातच राहिले चालले जा. काऊन का मंदिर जिथं आहे देशमुख हायलाईटमध्ये प्लॉटे भेटून राहिले. तर पहा तुम्ही तर विचार करूनच राहिल्या होत्या. आजच संपूर्ण माहिती काढते आणि महाराजांच्या सानिध्यात जाते. तिथेच मनाला शांती मिळेल आणि कष्टही दूर होतील. गजानन महाराजाचा हात असला ना डोक्यावर का समज बरोबर होते. तोच अक्कल देते. जय गजानन बाबा.